नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 335 ते ओवी 343च्या सहवासात आपण जाऊया. माऊली हो, ह्या ओव्या अत्यंत महत्वाच्या आहेत. भगवंत जणू काही त्यांच्या अंतःकरणातला भाव आपल्या समोर उघड करतोय. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, तू बाकी काही नाही जाणलंस तरी चालेल, फक्त माझ्याविषयी जाणून घे आणि मला येऊन एकरूप हो. माझी भक्ती कर, माझ्याविषयी प्रेम धर. बाकी काही नाही जाणलंस तरी चालेल. आणि असा हा जो भक्त, त्याच्या सर्व योगक्षेमाची काळजी साक्षात भगवंत घेतात, ते आपल्याला या ओव्यांमधनं बघायला मिळेल. भगवंत म्हणतायत, पै सर्व भावेंसी उखिते, जे वोपिले मज चित्ते, जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोण्याही नेणे. अहो, इथे गर्भगोळाची अर्थात गर्भामध्ये वाढणाऱ्या जीवाची उपमा भगवंत देतात. ते म्हणतात, आईच्या गर्भामध्ये जो जीव वाढतोय तो कुठलाही उद्योग करत नाही. काय करावं काय नाही करावं त्याला काहीच समजत नाही. तो ज्याप्रमाणे सर्वस्वी आपल्या मातेवरच अवलंबून असतो, त्याचप्रमाणे जो आपले सर्व भाव मलाच अर्पण करतो. अर्थात अंतःकरणामध्ये जे जे भाव उमटतात त्या भावाने जो मला जाणण्याचा प्रयत्न करतो, माझीच पूजा करतो, माझं चिंतन करतो, तैसा अर्थात अशा ह्या गर्भगोळासारख्या आईच्या पोटात वाढणाऱ्या जीवासारख्या तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेंची नाही, मजची नाम पाही जिणे या ठेविले. अहो, तो आईच्या गर्भात वाढणारा जीव आई वाचून दुसरं काही जाणतच नसतो, आईवरच अवलंबून असतो. आणि त्या आईमुळेच तर तो जगत असतो. त्याचप्रमाणे तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेची नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या चित्ताला माझ्याशिवाय दुसरं काही गोड वाटतच नाही. कशासाठी जगतायत म्हटलं तर अहो, भगवंताचं नाम आणि भगवंताचं नाम हेच तर जगणं आहे. भगवंताविषयी मनात विचार, चिंतन, मनन, नाम, भगवंताविषयीच प्रेम, भगवंताविषयीच अंतःकरणात भाव, हेच तर जगणं आहे. मजची नाम पाही जिणे या ठेविले, ऐसे अनन्य गतिके चित्ते, चिंतित सांते माते, जे उपासिती तयांते मीची सेवी. काय म्हणतायत भगवंत बघा. भगवंत म्हणतात, अशा प्रकारे अनन्य गतिके, आता मनाला दुसरी कुठली गती नाहीच, फक्त माझं चिंतन, सर्व काही माझ्यासाठीच. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, बुद्धियोग, योग, सर्व काही माझ्यासाठीच. त्याच्यासाठी ज्यांनी आपलं चित्त दिलं, अर्थात माझं चिंतन केलं, जे उपासिती तयांते मीची सेवी. अहो, ते काय माझी सेवा करणार, मीच त्यांची सेवा करतो, असं भगवंत म्हणतात. कारण का, ते एकवटुनी जिये क्षणी, अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हांची तयांची चिंतवणी मजची पडली. अहो, ह्या भक्तांनी
एकवटुनी. काय एकवटलं? काया, वाचा, मन, बुद्धी, सर्व काही. आणि या सर्वांचे जे भाव आहेत ते माझ्यासाठीच अनुसरले. शरीराकडनं, वाचेकडनं, मनाकडनं जे काही होईल, जे काही कर्म होईल, जे काही घडेल, ते सर्व काही माझ्यासाठीच. अशा प्रकारे जे माझ्याकडेच येत राहिले, त्यांचे सर्व भाव मलाच त्यांनी वाहून टाकले, माझ्याकडेच वाहायला लागले. तेव्हांची तयांची चिंतवणी मजची पडली. तेव्हांची त्यावेळीच त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे. जैसे अजात पक्षांचे जीवे पक्षिणी जिये. अहो, मग त्यांनी जे जे करावं, त्यांनी जे जे करावं, अर्थात माझ्या भक्तांना माझ्यासाठी म्हणून जे जे करावंसं वाटतं, त्यासाठी मीच तर त्यांना सहाय्य करतो. ते माझ्यासाठी ते करू शकतील याची सर्व काळजी, जबाबदारी मीच घेतो. ही जबाबदारी घेणं कसं असतं? तर जैसी अजात पक्षांचे जीवे पक्षिणी जिये. अजात पक्ष म्हणजे ज्याप्रमाणे नुकतंच पक्षाचं पिल्लू जन्माला आलंय, त्या पिल्लाला दिसतही नसतं, तो डोळेही उघडू शकत नसतो, पंखही फुटलेले नसतात. त्या पक्षाला त्याची जी आई आहे, ती आई पक्षी, ती आपल्या चोचीने भरवते. आणि आपण आपल्या चोचीने भरवलं तरच हे माझं बाळ जगणार आहे, हे त्या पक्षिणीला माहिती असतं. त्याप्रमाणे ती पक्षिणी त्या बाळ पक्षाचं जीवन बनते. त्याप्रमाणेच भगवंत म्हणतायत की भक्ताला माझ्यासाठी जे जे करावंसं वाटतं ते त्यांच्याकडून पूर्ण व्हावं, त्यांना करता यावं, म्हणून त्यांचं जीवन मीच बनतो. हे जणू काही भगवंत आपल्याला सांगतायत. पुढे ते म्हणतात, आपुली तहान भूक नेणे, तान्हया निके ते माऊलीसीची करणे. तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. भगवंत म्हणतात, तयांचे सर्व मी करी. अहो, ते तहान बाळ, त्याला आपली भूक, आपली तहान हे लागलेलं दुसऱ्याला सांगताही येत नाही. पण त्या तानुल्याला भूक लागलीये, तहान लागलीये, हे आईला समजतं बरं. आणि आईलाच त्याची सर्व चिंताही करावी लागते, काळजीही व्हावी लागते. भगवंत म्हणतात, अशा त्या तहान्या बाळाचा जो भाव आहे, त्याप्रमाणेच जे सर्वस्व आपल्या प्राणासकट माझ्यावरच अवलंबून राहू लागले, त्यांच्यासाठी मला त्या आईसारखंच सर्व काही प्रेमाने करावं लागतं. मी त्यांचं सर्व काही प्रेमाने करतो. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड. का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. अहो, त्या माझ्या भक्तांना असं जर वाटलं की माझ्याशीच एकरूप व्हावं, सायुज्याची चाड, तर त्यांची इच्छा सुद्धा मीच पुरवतो. आणि जर का त्यांना असं वाटलं की भगवंताची सेवा करावी, अर्थात सगुण भक्ती करावी, तर त्यांच्या अंतःकरणात ते प्रेम सुद्धा मीच उत्पन्न करतो. ऐसा मनी जो जो धरिती भावो. ऐसा मनी जो जो धरिती भावो, तो तो पुढा पुढा लागे तयान देवो. आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीच करी. अहो, काय हे प्रेमळपण भगवंताचं. भगवंत म्हणतात, अशा प्रकारे ज्या कुठल्या प्रकारे माझी सेवा करावी असा मनात भाव धरतात, तो त्यांचा भाव
पूर्ण मीच करतो. तो भाव त्यांचा मीच पूर्ण करतो. आणि एवढंच नाही तर त्यांच्या त्या भावाचा, त्यांना जो मी भाव पुरवतो, त्यांनी मनात माझ्या सेवेविषयी जो भाव धरलाय तो भाव मीच पुरवतो. आणि त्या पुरवलेल्या भावाचा योगक्षेमही मीच करतो. निर्वाह तोही मीच करी. अर्थात भक्ताने भगवंतासाठी मनात जो भाव धरलाय त्या भावाचं रक्षण करण्याची, काळजी घेण्याची, योगक्षेम सर्व जबाबदारी भगवंतच पुरवतात. हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडिला पांडवा. जयांची या सर्व भावा आश्रयो मी. भगवंत म्हणतात, अर्जुना, ज्यांच्या सर्व भावाला मीच एक आश्रय झालो, अर्थात ज्यांच्या अंतःकरणातले सर्व भाव जे आहेत ते फक्त माझ्यासाठीच, त्यांचा सर्व योगक्षेम मीच चालवतो. अर्थात भगवंत भावाचा भुकेला आहे. त्यामुळे भक्ताच्या अंतःकरणात भाव निर्मिती करून त्याला तो भाव देऊन त्या भावाचाही योगक्षेम, त्या भावाचीही काळजी भगवंतच घेतात. असा हा आपला भगवंत करुणेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.